किशन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सपना ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सपना ताईशिवाय दुसरं कोण? संख्येने येऊन जे ते अर्ज भरलेला आहे, काय सांगणार याबद्दल? आठवले गटाने जे माझ्यावर विश्वास ठेवून मला ही संधी दिली, त्या संधीसाठी आपण आज कोणत्या याच्यातून अर्ज भरलेला आहे, कोणत्या पण करमाड सर्कल आज मतदारांना काय आवाहन करणार या माध्यमातून? त्यांच्या ज्या काही समस्या असेल ती मी सोडून मी निवडून आलेला आहे. जसं कोणत्या कोणत्या समस्यावर आपण काम करणार आहोत? त्यांच्या ज्या काही समस्या असेल, नळ पाणी असेल, लाईनचं काही असेल, ड्रेनेज लाईन असेल, रस्ते असेल, या त्यांच्या समस्या मी सोडून देईन. कामगार जे बेरोजगार कामगार आहे त्यांना आपण काम देण्याचे प्रयत्न करू. महिलांसाठी कोणते कार्य आपल्याकडून केले जाणार आहे? लाडकी बहीण योजना मी नेहमीच चालू ठेवते, जे असे आव्हान. आणि जे बेरोजगार महिला आहेत त्यांच्या रोजगारासाठी काय करणार आहेत? MIDC मध्ये त्यांना जॉब. आपलं नाव? माझं नाव सपना जय किशन कामगार. मोठ्या संख्येने येऊन आपण फॉर्म भरलेला आहे, उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आज या संभाजीनगर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज माझी पत्नी सपना कांबळे यांचा आज जो आम्ही अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आम्ही भाजपसोबत RPIची युती होती, परंतु RPIचे वरिष्ठ नेते आणि इथले महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय बाबुराव कदम यांच्या आदेशाने इथे ठरवलं की भाजपने आम्हाला महापालिकेमध्ये विश्वासात नाही घेतलं. त्यामुळे आम्ही पूर्णपणे शिंदे गटाचं काम करणार आहोत आणि शिंदे गटासोबत आम्ही सध्या आहोत आणि शिंदे गटाचं प्रामुख्यानं जिथे जिथे उमेदवार असतील त्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. मी जरी RP आठवले गटाकडनं फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझे दैवत, माझे विठ्ठल आदरणीय लोकनेते विलास बाप्पू घुमरे साहेब यांच्या माध्यमातून उद्यापर्यंत मला शिवसेना शिंदे गटाचा AB फॉर्म मिळेल असं मला अपेक्षित आहे. अनेक लोकांना काही गैरसमज झाले, माझा विठ्ठल, माझा दैवत, माझा नारद आहे, पण असं कुठलाही गैरसमज कोणत्याही लोकांनी करू नये. माझे ते विठ्ठल माझ्यावर कुठल्याही प्रकारे रुचलेला नाही, परंतु तिथली काही गोष्टी बघता माझ्या टेक्निकल फॉर्ममध्ये काही अडचणी होत्या, ते टेक्निकल त्रुटी आम्ही दूर केल्यात आणि उद्यापर्यंत शिंदे गटाचं RPI मित्रपक्ष म्हणून आम्ही दोघी सोबत लढू. आपल्याकडून जसं आता कोणत्या कामाला प्राधान्य दिले जाणार आहे? महत्त्वाचा प्रश्न केला तुम्ही, त्याबद्दल तुमचे खरंच आभार व्यक्त करतो मी. जर बघायला गेलं तर आज त्या भागामध्ये एक मोठी MIDC आहे आणि MIDC असल्यामुळे तिथल्या जो काही नागरिक आहे ते स्थानिक लोकांना, बेरोजगार जे आहेत आपले, त्या स्थानिक लोकांना रोजगार मिळायला पाहिजे. येथील क्षेत्रामधील जर तुम्ही परिस्थिती बघितली करमाडमधील तर अनेक ठिकाणी काही रस्त्याचे, ड्रेनेजचे आणि विविध अशा अडचणी लोकांच्या तिथं आहेत, त्या सोडवण्याचं आपण प्रामुख्यानं काम करू आणि भूमिपुत्राला ज्या ठिकाणी न्याय मिळेल या अनुषंगाने काम करण्याचा आपण 100% प्रयत्न करू. आपलं नाव? जय किशन कांबळे. And press the bell icon. Never miss an update.